नमस्कार मित्रांनो, मी माझ्या मित्रांसंग झालेली एक गोष्ट हॉरर तुम्हाला सांगत आहे. ही महाबळेश्वरला ते फिरायला गेले होते ती गोष्ट आहे जी त्यांनी कधी स्वप्नात बी पाहिली नव्हती. अशी गोष्ट त्यांनी स्वतःसमोर पाहिली. कारण रस्त्यावरून चालताना कधी कोणती काय गोष्ट होईल सांगता येत नाही. तर महाबळेश्वरला असेच ते नॅचरल ठिकाणी असे डोंगर रस्ते पाहून ते एक्सप्लोर करत होते. एक्सप्लोर करताना त्यांना बरेचसे त्यांना एक निसर्गमय वातावरणात चांगलं वाटलं. त्यांनी दिवसभर खूप सारा असा एन्जॉय केला. त्यानंतर संध्याकाळ झाल्यानंतर ते हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले. जेवण वगैरे केलं आणि ते म्हणले मुक्कामाला न थांबता आपण परत घराकडे निघू. एक दिवसासाठी आलो होतो, लगेच माघारी जाऊ. तर ते हायवेला लागले, गाडी घेऊन निघाले. रस्त्याने चालता त्यांच्या गप्पा गोष्टी रंगत चालल्या होत्या. बोलता बोलता ते चाललेच होते. तेवढ्यानंतर त्यांना व्हाईट शॅडो दिसतो समोर. तर त्यांचं मन असं इकडं तिकडं विचलित होतं की हे काय आहे नेमकं. तर अचानक मध्ये एक लेडीज समोर येते आणि त्यांना हात करते गाडीला. तर हे घाबरतात की कोण आहेत घरात. तर अचानक मध्ये ते गाडीच्या समोरच येऊन थांबते. तर हे घाबरतात. ते लेडीज डायरेक्ट साईडच्या काचपाशी येते आणि त्यांना म्हणते मला पुढं जरा 5 किलोमीटरच्या अंतरावर सोडा. तर हे घाबरतात आणि डायरेक्ट गाडीला एक्सिलेटर देऊन फुल स्पीडने पळवतात. तर ह्यांना काही समजत नाही की कोण होतं काय होतं. हे घाबरतात. ह्यांना 100% वाटलं हे काय ना काय भुताटके आहे. आणि त्याच्या शेजारच्या मित्राला मधल्या मिररमध्ये पाहतो तर तीच लेडीज महाग सीटावर बसलेली दिसते. तर तो खूप घाबरतो आणि खूप मोठ्याने ओरडतो. तो म्हणतो पळव गाडी, पळव लवकर पळव. आणि पळता पळता त्यांना एक समोर असं खूप मोठं मंदिर दिसतं. तर ते मंदिरामध्ये गाडी घालतात आणि मंदिरामध्ये जातात. गाडी साईडला लावतात आणि मंदिराच्या देवाच्या ठिकाणी जाऊन बसतात. आणि तिथं जाऊन बसल्यावर रात्र तिथंच काढतात. कारण खूप घाबरले होते ते, त्यामुळे ते तिथंच काढतात. आणि सकाळी पहाटे 6 वाजता ते घरी निघून जातात. तर मित्रांनो, तुम्हाला कशी वाटली ही स्टोरी? अशा स्टोरीसाठी लाईक, शेअर आणि कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.